पहा घराची दिशा पाहून घ्या सर तुम्ही पुरा गाव. नमस्ते मित्रांनो, जय हिंद. माझं नाव राहुल भरडकर. मी काल तुम्हाला मनगाव विद्या मंदिर तालुका भिवापूर नागपूर जिल्हा या ठिकाणची तुम्हाला घटना दाखवलेली होती, जे आगीने गावाला 50% जाळून खाक केलं. त्यात अनेक जनावरे, शेतीमाल आणि विविध जागेवर जे नुकसान झालेलं होतं ते तुम्हाला दाखवलं. त्याबद्दल आपलं सरकार हे पूर्ण कार्यशील आहे. त्यात आपले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी पण या गावात पूर्ण मदतीची हात द्यायचं आश्वासन आणि दिलेलं आहे. तर त्यांची हे क्लिप बघून घेऊया. जी घरं जळाली आहेत त्या सर्व घरांना त्यांचे बांधकाम करण्याकरता खनिकर्म महामंडळ निधीतनं 2.5 लाख रुपयाचा निधी आज मंजूर करण्यात आला. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या वतीने 20 लाख रुपयाची मदत या परिवारांना आम्ही करतो आहे. आदेश दिले लवकरात लवकर पीडितांना मदत मिळण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे? धामणगाव तालुका भिवापूरमध्ये जी घरं जळाली आहेत त्या सर्व घरांना त्यांचे बांधकाम करण्याकरता खनिकर्म महामंडळ निधीतनं 2.5 लाख रुपयाचा निधी आज मंजूर करण्यात आला. सोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या की CM रिलीफ फंडमध्ये उद्या प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत. त्यातनं काही मदत आपल्या परिवारांना होणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या वतीने 20 लाख रुपयाची मदत या परिवारांना आम्ही करतो आहे. सोबतच जे या ठिकाणी मंत्री आहे आशिष जयस्वालजी, ज्यांना मदत पुनर्वसन डिपार्टमेंट आहे, त्यांनी शासनाची जी तातडीनं 23,000 रुपये प्रत्येक परिवाराला मदत पाहिजे देणे, 1 महिन्याचं अन्नधान्य त्या परिवाराला मिळणे, घरं बांधकामाकरता रेती मोफत देणे, या ठिकाणी कागदपत्र जळाली आहे त्यांचा शिबिर लावून त्या ठिकाणी सर्व कागदपत्र पुनर्जीवित करणे, मुलांना शिक्षणाचे जे काही साहित्य पाहिजे, पुस्तकं, वह्या, पेन वगैरे, सायकल वगैरे, मुलांना सायकल देण्याचा एक विचार आम्ही करतो आहे. या ठिकाणी जे मीटर जळलेले आहेत ते मीटर देणे, सिलेंडर देणे, जे काही त्यांची आता पूर्णतः जळालेले घर आहेत त्यांचं फारच वाईट आहे. आणि त्यामुळं सरकारच्या माध्यमातून आम्ही या पद्धतीने अनेक उपाययोजना, आणि एवढंच नाही तर कामगार विभाग जे आशिष जयस्वालजीकडे आहे राज्यमंत्री म्हणून, त्यांनी आता जे भांडे, किचनमधले भांडे आहेत त्याचे सेट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. महिन्याभराचा अन्नधान्याचा पुरवठा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. राहण्याची व्यवस्था आम्ही सर्वांची करतो आहे. गावकरीसुद्धा आपल्या त्यांच्या घरातले काही रूम्स आहेत, ज्यांची घरं बांधकाम उत्पन्न त्यांना रूम्स देणार आहे, त्याची निवासाची व्यवस्था करणार आहे. जे जनावराचे गोठे जळालेले आहेत त्या गोठ्यांनासुद्धा काही अनुदान द्यायचा निर्णय करतो आहोत. एवढंच नाही तर आम्ही हा विचार करतो की जे जनावरं दगावले आहेत त्या जनावराऐवजी दुसरे जनावरं देणे, याची योजना DPCच्या माध्यमातून करण्याची योजना आम्ही केली आहे. एकंदरीत सरकारचे सर्व सोर्सेस, आणि आता उमरेडच्या MIDC कंपनीचे, आत्ताच मी CEO MIDCशी बोललो, त्यांनी 40-50 कंपन्यांनी एकत्र येऊन त्यांनी एक CSR जमा करावा आणि त्यांनीसुद्धा एक मोठी मदत या गावाला करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. जेणेकरून सरकारची मदत, घर बांधण्याची मदत, CM फंडाची मदत, 8 दिवस तिथे आरोग्य कॅम्प, 2 महिने टँकर पाणी त्या उपलब्ध राहावं. त्यामुळे सर्व बाजूनी या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई वाढू नये, कुठल्याही प्रकारचा जे काही या ठिकाणी अडचणी तयार होण्याची काळजी मी घेतलेली आहे. 15 दिवसांनी मी पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. आणि एवढंच नाही, ज्या चुकीमुळे आग लागली आहे, कारण एक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वनवा पेटवला, तो गावात पसरला, त्यावर कारवाई करण्याची सूचना आम्ही दिलेल्या आहे. आणि जनावरांचा चारा
जनावरांना चारासुद्धा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी आम्ही पूर्तता केलेली आहे, करतो आहे. जी आर्थिक मदत 23,000ची प्रति कुटुंब दिली ती कधी मिळणार आहे? ते उद्या सकाळी मिळेल आणि कोराडी महालक्ष्मीचे जे 20 लक्ष रुपये आहे ते उद्या मिळेल, कारण त्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की 100% जे जळालेले आहेत त्यांना 1 लक्ष रुपये, 75% जे नुकसान झालं त्यांना 75,000, 50,000 रुपये 50% आणि 25,000 रुपये अंशतः. ही मदत त्यांचा घरगुती आता तातडीनं त्यांना अन्नधान्य आणणे वगैरे त्यांचा काही जे काही रोजचा व्यवहार आहे ते सुरू करण्याकरता आम्ही देतो आहे. MIDCच्या कंपन्या वेगळा CSRची मदत करणार आहे. महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, इथं अग्निशमनची व्यवस्था असते. म्हणजे अशा गावाला कुठे आपत्कालीन आग लागली तर त्यासाठी ग्रामीण भागासाठी या घटनेनंतर काही विचार केला जाईल? नगरपालिकेमध्ये प्रत्येक नगरपालिकेला गाड्या उमरेडला आहे. काल 6ही नगरपालिकेच्या चंद्रपूरच्या चिमूर VC वरनं गाड्या आल्या, इकडे नागपूरवरनं आगीचे त्या ठिकाणी, पण तातडीनं 1 तासाच्या आतमध्ये सर्व अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलं. 6 बंब पोहोचले. त्यामुळं गावाचं जे पूर्ण गाव जळणार होतं ते गाव जळणार झालं, गावाची मोठं नुकसान झालं नाही, म्हणजे गावच गेलं असतं. पण या गावाच्या लोकांचे आभार मानायचे, त्यांनी जीवहानी होऊ दिली नाही. गावाच्या लोकांनी एकत्रितपणे येऊन त्या लोकांना बाहेर काढलं आणि एकही जीवहानी झालं नाही, हे सर्वात महत्त्वाचं. त्याकरता गावकऱ्यांचे मी आभार मानलेले आहेत. नगरविकासमध्ये तो अग्निशमन असतं, पण ग्रामीण भागामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा असायला पंचायत समितीला तशी व्यवस्था करता येऊ शकतं, पण पंचायत समितीला तेवढा अग्निशामक दलाचा पॅटर्न नाही आहे. शेवटी एखादा बंब आणून ठेवण्याला अर्थ नाही. चालवणारे माणसं, मेंटेनन्स करणारे माणसं. त्यामुळे नगरपालिकेला मात्र ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. उमरेड नगरपालिकेला आहे, भिवापूर नगरपालिकेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आमदार आहेत. आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या स्थान म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी 2-2 बंब देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यातनं या ठिकाणी आपल्याला मदत होत असतं. तुम्ही जी मदतीची घोषणा केली ती त्यांना त्या निर्धारित वेळेत पोहोचेल की नाही यासाठी झालं. आता उद्या तर मी महालक्ष्मी कोराडीच्या जे 20 लक्ष रुपये अनुदान पाठवतो आहे. उद्या सकाळी 23,000 पुन्हा मिळणार आहे. 2.5 लाखाचे घर उद्याच मंजूर करतो आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे साऱ्याच गोष्टी उद्याच्या उद्या आणि परवा कॅबिनेटमध्ये मान्य आशिष जे मी आहे तेव्हा CM रिलीफ फंडाचा निर्णय करतो आहे. एक मात्र कायदा आणण्याची गरज आहे की शेतकरी शेतात जे वनवा पेटवतात याला कायद्याने बंदी आणली. कायद्याने बंदी आणली पाहिजे, कारण हे जर पेटवल्यामुळं गावाचं अनेक नुकसान. या महाराष्ट्रात हजारो उदाहरणं आहेत की शेतकरी शेतात पेटवून देतात आणि मग ते गावात पसरतं. यामुळे अनेक घटना घडतात. त्यामुळे याचा एक विचार केला पाहिजे. आशिष जयस्वालजींनी हा विचार केला आहे आणि आशिष जयस्वालजींनी केंद्र सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आगीमुळे नुकसान भरपाई हा शब्द आहे, पण राज्य सरकारच्या मात्र डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ते नाही आहे. पण आशिष जयस्वालजींनी ते प्रयत्न करून आता आगीमुळे झालेलं नुकसानसुद्धा सरकारला त्याची मदत करता येईल अशी भूमिका आशिष जयस्वालजींनी घेतली आहे. एक वेगळा विषय की अनिल केंद्र शासन, राज्य शासन व महाराष्ट्र जे विद्यमान महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडून मिळालेली जी मदत आहे व आशिष जयस्वाल साहेब यांच्याकडून मिळालेली मदत ही खूप मोलाची ठरलेली आहे. तर बघू शकता तुम्ही यांनी दिलेल्या या आश्वासनांना आपल्या गावाला खूप मोठा आधार मिळालेला आहे. धामणगाव पुनर्विकसित होणार आणि यात उद्धार होणार मला यावरून दिसून येत.